औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापुरात धमकी देत महिलेवर अत्याचार करणाऱ्या आणि नंतर गर्भपात करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला धमकी देऊन वारंवार अत्याचार करत तिला गर्भवती केले, शिवाय गोळ्या देऊन गर्भपात केल्याप्रकरणी अविनाश पार्श्वनाथ गडदे वय वर्ष 43 राहणार सलगर कॉम्प्लेक्स नवी पेठ सोलापूर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने फौजदार चौडी पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दिली. आरोपीने पीडितेशी ओळखीचा फायदा घेऊन तिला 2021 ते 2024 या कालावधीत शहरातील नवी पेठ, कोरगाव पार्क, लेन नंबर 7, पुणे, दादर येथील वेगवेगळ्या हॉटेल, लॉज व मुंबई येथे नेऊन वारंवार अत्याचार केला. शिवाय गर्भवती केल्यानंतर जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या, तसेच अनैसर्गिकरित्या संबंध करून मारहाण करत ऑफिसमध्ये बदनामी केली, अशा आशयाची फिर्याद पीडितेने मुंबई येथे दिली होती. हा गुन्हा सोलापुरात वर्ग करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास फौजदार चौडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांमार्फत सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं, त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ